अतिशय सुंदर असं आयोजन. मला वाटतं 5 वर्षे 5दा आपण ही स्पर्धा भरतोय कपूर साहेब. पण इतकं सुंदर आयोजन मला वाटतं आपण पहिल्यांदा बघतोय. डोळ्याची पारणं फिटावी असं लेझिम पथक आपण या ठिकाणी बघितलं. खरं म्हणजे तुम्ही बघतात शिवजयंती आली, गणपती आल्या, नवरात्र असेल, बाबासाहेब आंबेडकर त्यांची जयंती असेल, प्रत्येक ठिकाणी मी लेझिम खेळत असतो आणि टीव्हीवर दिसत असतो. प्रत्येक ठिकाणी. मला ते लेझिम पथक बघून असं वाटत होतं, की मी त्या ठिकाणी जावं. इतकं सुंदर लेझिम पथक आपण या ठिकाणी बसवलेलं आहे आणि म्हणून मनापासून आपल्याला खरं आभारही मानतो, अभिनंदनही करतो. ढोल पथक आपलं अतिशय आपल्या शाळेचंच होतं, आपल्या संस्थेत होतं. सुष्मिताताईंनी अतिशय मेहनत घेतली, त्यांच्या प्रशिक्षकांनी मेहनत घेतली आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी अगदी बहारदार कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांनी या ठिकाणी दाखवलेला आहे. मला माहीत आहे उशीर खूप झालेला आहे. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. मी 6वी-7वीत असल्यापासून मी खो-खोचा खेळाडू होतो. मी कबड्डी खेळायचो नंतर. मी व्हॉलीबॉलचा कॅप्टन होतो महाराष्ट्राच्या टीमला. कबड्डी साहेब मी पुणे युनिव्हर्सिटीचा चांगला खेळतो. महाराष्ट्राच्या टीममध्ये मी खेळायचो कॉलेजला असताना. मी चांगला जलतरणपटू होतो. मी ऑलराउंडर होतो. मी व्हॉलीबॉलच्या कॅप्टनचा महाराष्ट्राचा कॅप्टन होतो व्हॉलीबॉलला. पुणे युनिव्हर्सिटीचा कॅप्टन होतो. मी 7-8 गेम खेळायचो सुरुवातीपासून. पण ज्या वेळेला स्पर्धा व्हायच्या, उद्घाटनाचा कार्यक्रम असायचा आणि आम्ही सकाळी उन्हात बसलेलो असायचो. पुढारी यायचे आणि त्यावेळेचे पुढारी म्हणजे एकदम आपल्यासारखे तर आमच्यासारखे नव्हते. त्यावेळेला एकदम मोठी पोटं, खादीचे कपडे, टोपी ते घालून यायचे. कार्यक्रम चाललायचा तासभर. आता ते कधी खेळले नाहीत. त्यांना काही माहीत नाही. ते आम्हाला मार्गदर्शन करायचे. पण आम्ही उन्हात बसलेलो असायचो आणि मग आम्ही काय-काय बोलायचो आपसामध्ये, म्हणजे काय-काय शिव्या द्यायचो, याची मला कल्पना आहे. आणि म्हणून तुम्ही म्हणाल, की आता हा बाबा आला, आपली अक्कल पाजवतोय. आम्ही उन्हामध्ये बसलेलो आहे आणि तुम्हाला आता ओढ लागली खेळाची आणि आपल्याला आता वेळ कमी आहे. आणि म्हणून मी आपला जास्त वेळ तिकडे घेणार नाही. शाळेचे विद्यार्थी होते, ते तरी शिस्तीमध्ये शिक्षक आम्ही उभे करायचो आणि बसून राहायचे. पण आता मी बघत होतो, की काही आपले खेळाडू उठून चाललेले आहेत. मग आम्ही इथून सूचना दिली, की त्यांना जाऊन सांगा. त्यांचे ऑफिसर कोण आहेत त्यांना सांगा, की खाली बसा म्हणून. आणि म्हणून आपण बसलेला मला दिसतात. काही हरकत नाही. पण मला अतिशय आनंद होतोय आज, की अशा पद्धतीने आपण या क्रीडा स्पर्धा या ठिकाणी 5व्या वर्षी भरवतो आहोत. खरं त्या नुसत्या स्पर्धा नाहीयेत. मला वाटतं, की स्पर्धा म्हणून इकडे बघू नका. हा व्यायाम, हा सराव, हा रोजच्या जीवनामध्ये आपण केला पाहिजे. शारीरिक आपली जी यष्टी आहे ती व्यवस्थित आपण ठेवली पाहिजे. माझ्या बाबतीतच मी सांगेल, की मी आता आठवणींना म्हणजे 7 वर्ष 7 वेळा मी आमदार झालो. आधी मी माझ्या गावाचा नगराध्यक्ष होतो. म्हणजे 40 वर्ष झाले मी सतत निवडून येतोय. 40 वर्ष झाले. मी सुरुवातीपासून खेळाडू आहे. मी आजही, अजूनही मला यायला थोडा 25-30 मिनिट उशीर झाला 20-25 मिनिट. मी सकाळी आधी हॉटेलमध्ये जिममध्ये गेलो. तिथे 1 तास जिममध्ये होतो. नंतर मग मी इथे आलो. पण मला उशीर त्यासाठी झाला. पण अजूनही मी ते सातत्य टिकवलेलं आहे. ते सातत्य मी अजूनही टिकवलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, की प्रत्येकाने दररोज व्यायाम केला पाहिजे. आपल्याला जो आवडेल तो खेळ खेळला पाहिजे. कंपल्सरी खेळला पाहिजे. आजची स्पर्धा नुसती आजची बक्षिसापुरती नाहीये किंवा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मला सर्टिफिकेट मिळालं, मी पार्टिसिपेट झालो यापुरती नाहीये. तर ही आपली नित्याची गरज झाली पाहिजे. गरजच झाली पाहिजे, की दररोज मी व्यायाम केलाच पाहिजे. हे आपण अंगीकारलं पाहिजे. शरीरयष्टी चांगली राहते, मन सदृढ राहतं, त्यामुळे मग कामामध्ये लक्ष राहतं, कामात जास्त वेळ देता येतो आणि मग चिडचिड होत नाही सगळ्यात महत्त्वाचं. कारण आजच्या काळामध्ये आपण बघतोय, की किती चिडचिड आपली चालली असते. केवढं मोठा कामाचा बोजा आपल्यावर त्या ठिकाणी आहे. पण आपल्याला ती सगळी मनस्थिती चांगली ठेवायची असेल, तर मला वाटतं व्यायामाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मी सगळ्यांना विनंती करणार आहे, की आपण दररोज वेळ आपण म्हणतो, की आम्हाला वेळ मिळत नाही, फार वेळेची कमी आहे, काही नाही. आपण जर ठरवलं, तर मला वाटतं कुठलीही गोष्ट कठीण नाही. कुठलीही गोष्ट कठीण नाही. अर्धा तास, पाऊण तास काढायला कुठेही आपल्याला काही कमी जास्त करावं लागत नाही. पण आपण जर ठरवलं, की आम्हाला मला व्यायाम करायचाच आहे, नका काही करू दुसरं. धावा, पळा, योगा करा. दररोज केला पाहिजे. नित्य सातत्य याच्यामध्ये असलंच पाहिजे. त्याशिवाय तुमची मनस्थिती नीट सुरक्षित राहणार नाही. तुमचं मन सदृढ राहणार नाही आणि मन सदृढ राहिलं, तर मग तुमचं कामही चांगलं होतं. आणि म्हणून माझी आपल्याला निमित्तानं विनंती आहे. मी सगळ्यांना या ठिकाणी सांगत असतो, की बाबा व्यायामाबरोबर
व्यसनमुक्त राहा. मी लहानपणापासून मला माहिती आहे. मी तालमीत होतो, लाल बहादूरला कुस्तीगीर होतो. मी कुस्ती खेळायचो शाळेत असल्यापासून, 7वी 8वीत असल्यापासून, अगदी लहानपणापासून. आणि तेव्हापासून मला दूध प्यायची सवय. तालमीतून आलो, नदीवर जायचो, आम्ही अंघोळ करायचो, विहिरीत उड्या मारायचो, घरी यायचो. घरी 2-4 म्हशी होत्या, शेती होती. वडील माझे शिक्षक होते शाळेमध्ये. आणि मग 1-1 लिटर दूध प्यायचो. सकाळी 1 लिटर, संध्याकाळी 1 लिटर दूध प्यायचो. पण तेव्हापासून मला जी सवय लागली, तर माझ्या आयुष्यामध्ये मला अजूनही चहाची चव सुद्धा माहीत नाही कशी असते. चव सुद्धा माहीत नाही. चहा माहीत नाही, कॉफी माहीत नाही. मला बाकीचं दारू-वारू तर मी कधी शिवलो नाही. तंबाखू, पान, बिडी, सिगारेट काहीच व्यसन नाही. कुठलं आजकाल ते माणिकचंद, गोवा, विमल, कमल, सुमन काय-काय तुमचे तंबाखूचे प्रकार आहेत. आम्ही आजपर्यंत शिवलो नाही. त्यामुळे व्यायामामुळे मला असं वाटतं व्यसनमुक्त पिढी होण्यासाठी सुद्धा याची मदत होत असते. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करणार आहे, की व्यसनापासून लांब राहा. मग टेन्शन आलं, मग घ्या तंबाखू, घ्या सिगारेट, जाऊ दे संध्याकाळी आले की चालू द्या. मला वाटतं हे सगळं कारणं आहेत. हे सगळी कारणं आहेत. टेन्शन कमी करण्यासाठी कुठल्याही दारू प्यायची गरज नसते मला वाटतं. सिगारेट प्यायची गरज नसते, तंबाखू खायची गरज नसते. पण आज आपण ते कारणं शोधत असतो. टेन्शन आलंय, म्हणून मी घेतो, म्हणून मी खातो, म्हणून मी पितो. मला वाटतं यापासून सगळ्यांनी दूर राहावं. तब्येत चांगली असेल तर आपल्यालाही बरं वाटतं. सगळ्यांची मनस्थिती चांगली राहते. मनगटामध्ये जोर असला पाहिजे. मला सगळे संकटमोचक म्हणतात. कुठे काही झालं की चाललो. कुठे महापूर आला त्यात आम्ही उड्या मारतो. क्रोकोडाईल पार्कमध्ये सांगलीला म्हणे इथे मगरमच्छ आहे, मी उड्या मारून गेलो. मी परवा बिबट्या निघाला नाशिकला, मी जाळी घेऊन त्याच्या समोर उभा राहिलो. अगदी 4 इंचाने वाचलं, तोंड पूर्ण फाडलं असतं त्यांनी. बाजूच्याचं फाडून टाकलं. मी घाबरतच नाही. सगळे पोलिसवाले परेशान, की तुम्ही काय करताय? तुम्ही बाहेर निघा इथून. काय करताय तुम्ही? तो बिबट्या एवढा तेवढा आलेला आहे. पण मी 2 फुटावर जाऊन त्याच्या जाळी घेऊन उभा राहिलो. हे कशामुळे होतं? हे व्यायामामुळे होतं. मागच्या वेळेला खोपोलीला वरती दरड कोसळली. 8 किलोमीटर रात्री मी 2 वाजताच एकटं चढून गेलो. सगळ्या दिवसा जाऊ शकत नाही. मला तिथे मी रात्री एवढ्या पडत्या पावसामध्ये, कडकडत्या विजेत, एवढ्या वादळामध्ये मी वर पोहोचलो. अनेक ठिकाणी. कुठे काही असू द्या, मग मोर्चा असू द्या, लाख लोकांचा, 50,000 लोकांचा, हे धाडस येतं कुठून? तर हे व्यायामामधून येतं. हातात ताकद आहे, मनगटात ताकद आहे, तर ही मानसिकता तुमची तयार होते. आणि म्हणून मला वाटतं ते सगळ्यांनी आत्मसात करावं. खेळामुळे तुम्हाला म्हणजे पराभव पचवायला शिकवतो खेळ तुम्हाला. तुम्हाला विजय तुमच्या अंगी नम्रता आणतं. या ठिकाणी संघभावना, स्वतःचा अहंकार बाजूला ठेवतं आणि खेळ हा शेवटपर्यंत झुंज देण्याची मानसिकता जी आहे ती तयार करत असतो. आणि म्हणून मला वाटतं, की या ठिकाणी प्रशासनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. ती आपण अंगीकारावी. नुसतं ग्राउंडवर आलो, खेळलो आणि आमचं काम संपलं. पुढच्या वर्षीच बघू, 15 दिवस परत काहीतरी सुट्टी मारू, असं करू नका. तर ते प्रत्यक्षात जीवनामध्ये दररोज तुम्ही अंमलात आणावं. एवढीच या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करेल, आवाहनही करेल. सोबतच या ठिकाणी स्पर्धेच्या आयोजकांना मी शुभेच्छाही देईल. कारण अशा स्पर्धा दरवर्षी आयोजित करत राहा. यातूनच आपल्याला प्रेरणा मिळणार आहे. यातूनच आपल्याला प्रेरणा मिळणार आणि यातून या व्यायामातून, या सगळ्या चांगल्या मानसिकतेतून चांगलं शासन तयार होईल, चांगलं प्रशासन तयार होईल. आणि म्हणून यासाठी आपण हा सगळा खेळा नुसता ग्राउंडपुरता मर्यादित न ठेवता या ठिकाणी दररोज, दररोज याचा सराव करा. सराव नसेल करत तुम्ही खेळाचा दररोज काही थोडाफार तरी व्यायाम हलका-फुलका आपण नियमित करावा. एवढंच आवाहन मी आपल्याला या ठिकाणी करतो.